सर्दी, खासी, जुकाम ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे. प्राण्याला सर्दी कशामुळे होते त्याच्यामध्ये भरपूर अशी कारणं आहेत. म्युकस मेम्ब्रेन म्हणून एक लेयर असतो, जे आपण ट्रेकिया म्हणा किंवा फॅर्निक्स, लेअरनिक्स ह्या सगळ्यावरती म्युकस मेम्ब्रेन असतो आणि त्याच्यावरती सूज येते आणि सूज आल्यानंतर मग नाकातून चिकट स्राव येणं, त्याच्यानंतर खोकला लागणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. त्याच्यामध्ये भरपूर अशी कारणं आहेत म्हणजे सर्दी व्हायचं. तर त्याच्यामधलं पहिलं जे कारण आहे तर ते वातावरणातील बदल, म्हणजे पावसाळ्यातून उन्हाळा, हिवाळा असं चेंज होतं वातावरणात. त्या वातावरणात मॅच करून घेण्यासाठी तेव्हाही प्रॉब्लेम येतो. पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे प्राण्यांना सर्दी होत असते. त्याच्यानंतर धुळीचं परागकण प्राण्याच्या नाकातून वगैरे आत गेल्यानंतर ही प्रॉब्लेम येतो. कृमीमुळे हे प्रॉब्लेम येतो. कृमीमध्ये जसं की शिस्टोसोमा एजेलिस म्हणून जे कृमी आहे त्याच्यामुळे प्राण्याला सर्दी होते. बुरशीमुळे प्राण्याला सर्दी होते. तर बुरशीमध्ये कोणती बुरशी? एस्पेरजिलस जी बुरशी आहे ह्या नावाची बुरशी, त्याच्यामुळे प्राण्याला सर्दी होते. जीवाणूमुळेही प्राण्याला सर्दी होते. कोणते जीवाणू? स्टेप्टोकोकस आणि सुडोमोनस नावाचे जे जीवाणू आहेत त्याच्यामुळे प्राण्याला सर्दी होते. विषाणूमुळे होते. इन्फ्लुएन्झा आणि रिस्टर पेस्ट विषाणूमुळे प्राण्याला सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर कोणकोणती लक्षणं दिसून येतात? त्या प्राण्याला खोकला लागतो, प्राणी ठसकत असतो, प्राण्याच्या नाकातून चिकट स्राव येत असतो, श्वास घ्यायला त्रास होतो. कधी कधी चिकट स्राव ते पूर्ण श्वास फिरत नाही, त्याच्यामुळे प्राण्याला श्वास घेता येत नाही. प्राण्याच्या तापमानामध्ये वाढ होत असते. अशा प्रकारची लक्षणं सर्दीमध्ये दिसून येतात. आता ह्याच्यावरती आपण उपचार काय करायला पाहिजे? ह्याच्यावरती भरपूर असे अँटीबायोटिक आपण टोचू शकतो. जसं की एन्ड्रोफ्लॉक्सासिन आहे, अमोक्झिसिलिन आहे. त्याच्यानंतर तुम्ही पेनिसिलिन मधलं कोणतेही तुम्ही इंजेक्शन करू शकता. त्याच्यामध्ये इंटासेप करू शकता, मोनोसेप देऊ शकता. त्याच्यामध्ये झायरोफोर नावाचं जे 0.5 ग्रॅम मधलं जे अँटीबायोटिक आहे खूप बेस्ट काम करतं. सेफ्टीफोर सोडियम आणि टॅझोबॅक्टम त्याच्यामध्ये घटक आहे. हे अँटीबायोटिक तुम्ही कोणतेही एक अँटीबायोटिक ह्याच्यामधलं देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्या शेळ्यांना ॲलर्जी वगैरे झालेली आहे का तर ते बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही जसं की CPM मध्ये कॅडिस्टेन आहे, एव्हिलिन आहे, अशा प्रकारचं तुम्ही इंजेक्शन करायला पाहिजे. त्याच्यानंतर बी कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही त्या प्राण्याला ट्रायबियोट द्यायला पाहिजे आणि त्या प्राण्याचा ताप जर वाढलेला असेल तर त्या प्राण्याला मेनोलिक्स प्लस वगैरे अशा प्रकारचं तुम्ही इंजेक्शन करणं गरजेचं. त्या प्राण्याला श्वास घेता येत नाही, नाक पूर्ण बंद झालेलं आहे, तर अशा वेळेस नासीवेन नावाचा एक स्प्रे मिळतो. तर स्प्रे तुम्ही त्या प्राण्याच्या नाकामध्ये मारल्यानंतर ते हवेचे सर्क्युलेशन होण्यासाठी मदत होते, म्हणजे बंद झालेलं नाक हे चालू होण्यासाठी मदत होते, प्राण्याला श्वास घेता येतो. तर अशा प्रकारे तुम्ही उपचार करू शकता. तर तुम्हाला माहिती ह्या सर्दीवरती कशी वाटली आणि शेवटपर्यंत अभ्यासपूर्वक व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.